मंगेशकर कुटुंबावर विजय वडेट्टीवारांनी आज बोचरी टीका केली आहे। मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले। ज्यांनी जमीन दान केली त्या खिल्लारेंनाही त्यांनी सोडलं नाही म्हणत वडेट्टीवारांनी हल्लाबोल केलाय। मंगेशकर रुग्णालयाने गरिबांसाठी निधी वापरला नाही असा ठपका अहवालात ठेवण्यात आलाय। त्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कडक कारवाई व्हावी अशी मागणीच विजय वडेट्टीवारांनी केली। कसलं ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे। ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी? निवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं। लता दीदी, आशा दीदी, हे दीदी ते दीदी, अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती। हे सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतोय रोज। ज्या माणसांनी खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी। हे कसले माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो। गरिबाची लूट करून गरिबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। दरम्यान भारतरत्न लता दीदींबाबत बोलून विजय वडेट्टीवारांनी अकलेचे तारे तोडल्याची टीका केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चेतन नावरे यांनी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीका करताना माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भारतरत्न लता मंगेशकरांविरोधात सुद्धा टीका केलेली आहे। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आहेत कपिल पाटील। सर, काय सांगाल, लता मंगेशकर असतील किंवा लता दीदी असतील यांच्या कुटुंबांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य वडेट्टीवार करतायत की हे सगळं कुटुंब आहे ते फ्रॉड आहे म्हणून? लता मंगेशकर सारख्या ज्ञानसम्राज्ञीला भारतरत्न असलेल्या आपल्या दीदींना त्यांच्या कुटुंबियांना अशा प्रकारे वक्तव्य करून जनतेच्या समोर स्वतःच्या अकलेचे तारे तोडणाऱ्या लोकांचा निश्चितपणाने निषेध केला पाहिजे। लता मंगेशकर यांना भारतरत्न का दिला गेला की त्यांची उपलब्धीच एवढी मोठी आहे या देशासाठी। तर त्या उपलब्धीच्यामुळे दिला आणि त्यांचं जेव्हा देहावसन झालं तेव्हा स्वतः देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी आले। एवढा सन्मान मृत्यूनंतरही त्यांचा होता। आणि दवाखान्यामध्ये काय झालं याच्याशी मंगेशकर कुटुंबियांचा संबंध जोडणं हे कितपत उचित आहे हे मला माहीत नाही। टेक्निकली बाबी मी तिथल्या तपासलेल्या नाही। तिथले असलेले डॉक्टर हे काय ह्यांच्या सांगण्यावरून असे वागत होते किंवा काय अशा प्रकारचा त्यांचा समज झालाय की काय हे कळायला मार्ग नाही। परंतु हे अशा प्रकारे बोलणं हे अतिशय दुर्दैवी असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल होते कपिल पाटील। त्यामुळे आता विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून येण्याची दाट शक्यता आहे। कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।